नमस्कार. वागर्थाविव संपृक्तौ वागर्थप्रतिपत्तये जगतः पितरौ वंदे पार्वती परमेश्वरौ. यक्ष आपल्या पत्नीचं वर्णन करताना खूप रममाण पण झाला आहे आणि थोडा अंतर्मुख पण झालेला आहे. आपली अद्वितीय सुंदर सुशील अशी पत्नी आहे. तिचं वर्णन करताना तिचं सौंदर्य तो वर्णन करतो, त्याबरोबरच तिच्यातले जे गूढरम्य भाव आहेत तेही त्याच्या अंतरंगाला जाणवतात. आणि त्यामुळे तो मेघाला म्हणतो की ती आद्यसृष्टी विधात्याची इतकी अद्वितीय लावण्यवती आहे, हेही खरं आहे, पण मी नसल्यामुळे ती एखाद्या शिशिरात झोडपलेल्या गेलेल्या कमलिनीसारखी दिसणार आहे, हेही तू लक्षात घे. नाहीतर तुला वाटेल की आपण दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीला पाहत नाही ना. असं वर्णन करून तो पुढे आणखीन पुढच्या 4 श्लोकांमध्ये साधारण विरहिणीची जी अवस्था असते, सर्वसामान्य विरहिणीची जी अवस्था असते त्याची तो तिथे वर्णन करून सांगत आहे. आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतो, आलोकेते निपतती पुरा सा बलिव्याकुलावा मत्सादृश्यं विरहतनुवा भावगम्यं लिखन्ति पृच्छन्ति वा मधुरवचनां सारिकां पंजरस्थां कच्चित् भर्तुस्मरसि रसिके त्वं हि तस्य प्रियेति. अत्यंत अप्रतिम असा हा श्लोक आहे. या श्लोकाचं वैशिष्ट्य म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तसं खूप तरल सूक्ष्म भावच्छटा हा कवी नेहमीच रंगवत असतो. आणि त्या रंगवताना हे तर मी म्हणते हे एक भावशिल्प आहे. विरहाच्या मध्ये विरहिणीची जी अवस्था आहे, ती जी संभाव्य अवस्था आहे, आणि त्यावेळेस आपलं मन रमवण्यासाठी सर्वसाधारणपणे विरहिणी काय करत असेल हे चित्र तो डोळ्यासमोर आणतो. आणि एका विरहिणी स्त्रीच्या ज्या अवस्था आहेत त्याचं वर्णन तो करतो. आलोकेते निपतती पुरा, पहिल्यांदा तुला तुझ्या दृष्टीस ती अशी पडेल कशी, सा बली व्याकुलावा. बली म्हणजे पूजा, आणि व्याकुलचा एक अर्थ आहे व्याकुळ, एक अर्थ आहे व्यापृत. दोन्ही अर्थ घेता येईल की पूजा करता करता ती अस्वस्थ होती आहे आणि देवपूजा कार्यामध्ये ती गढून गेलेली आहे. दोन्ही अर्थ इथे होतात. त्यातल्या एका अवस्थेचं वर्णन की तुझं चिंतन हीच तिची एक प्रकारची पूजा आहे. म्हणजे ती सतत माझं चिंतन, म्हणजे ती सतत आपल्या पतीची आठवण काढत असेल आणि ते चिंतन करणं हीच तिची पूजा आहे. अशा अर्थाने ते एक व्याकुलता असाही अर्थ होतो. किंवा पूजा कर्म करत असतानाही ती अस्वस्थ होती आहे. आणि त्यामुळे विरहिणीच्या बाबतीत असं म्हणतं होतं की तेरा जिक्र जो आहे वही मेरी इबादत है, असं जे म्हणतो ना आपण, आलं का लक्षात. किंवा तुझी जी आठवण येते ती एखाद्या ओवीसारखी येते. तुम्हाला हे गाणं माहिती आहे, तुझे याद करता हूँ आयात की तरह, जे पाहिलं आहे ना, तसं ते वर्णन आहे की ती पूजा करताना व्याकुळ होती असा एक अर्थ, किंवा व्याकुळचा व्यापृत असा गेला तर दिवसा ती कशामध्ये ती गुंतली असेल, तर ती पूजा कर्मामध्ये गुंतली असेल. टीकाकार असं म्हणतात शंकर पार्वतीची ती पूजा करत असेल. कालिदास हा शिवभक्त पण आहे, त्यामुळे तसाही अर्थ काढला असेल. किंवा एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, शंकर पार्वती हे अर्धनारी नटेश्वराचं रूप आहे. प्रकृती पुरुष एकाच अंगात द्विधा झालेले इतके संपृक्त आहेत, त्यामुळे त्यांच्या पूजनामुळे पुन्हा समागम लवकर होतो, असा एक विचार मांडला गेलेला आहे. त्यामुळे त्या शिवपार्वतीच्या पूजेत ती गुंतून गेली असेल. किंवा मत्सादृश्यम विरहतनुवा भावगम्यम लिखन्ति, किंवा माझ्यासारखाच मी जसा दिसतो तशी माझी आकृती ही ती डोळ्यांनी मनासमोर आणते, जिच्या हृदयात आहे ती पुन्हा चर्मचक्षुसमोर आणते आहे. आणि ती त्याचं एक जणू काही ती कृशतनू, विरहतनू शब्द मुद्दाम वापरलेला आहे की विरहानी तनू झालेली, म्हणजे जसा मी तिच्या विरहात अस्वस्थ आहे आणि ती माझ्या विरहात अस्वस्थ आहे, ह्या दोघांना आम्हाला एकमेकांच्या विरहाची जाणीव आहे. त्यामुळे तिला खात्री आहे की माझा प्रिय हा विरहतनूच्या मागे खूप ध्वनी आहेत की
तिला खात्री आहे की माझा प्रिय हा दुसऱ्या कोणावर लोभणार नाहीच, त्यामुळे तोही विरहाने कृश झालेलाच असेल. जीवापाड माझ्यावर प्रेम करणारा, सहचर असणारा, चक्रवाकीसारखं आयुष्य जगणारे आम्ही, त्यामुळे मी इथे जशी अस्वस्थ आहे तसा तिथे तोही विरहाने नक्कीच तनू म्हणजे कृश होत असेल. म्हणून तशी कल्पना करून मी जसा आहे त्यापेक्षा तो कृश, कारण आता विरहाने तो कृश झाला असेल, कारण माझ्याशिवाय दुसरीकडे खरं म्हणजे त्याचं मनातनं मन कुठे जाणार नाही अशी तिला पुष्कळ अशी सुखद आशा आहे, किंबहुना विश्वास आहे. तो कधीतरी डगमगेल, क्वचित भय उत्पन्न होईल, परंतु विश्वास आहेच. त्यामुळे विरहतनू, तर विरहतनू म्हणजे जो आहे त्यापेक्षा विरहाने कृश झालेला, म्हणजे माझा पती माझ्या विरहाने दुःखीच होणार, व्यथितच होणार, त्याला घास गोड लागणार नाही, त्याला पाणी जाणार नाही, तो माझ्यासारखाच कृश झाला असेल हा तिला विश्वास आहे. हे विरहतनू या एका अभिधेच्या मागे आड लपलेल्या ह्या सगळ्या व्यंजना आहेत. भावगम्यम लिखंती, तिच्या भावनेनी कल्पनेनी असं ती तयार करते आहे. कारण जसा मी होतो सुंदर तसा आता मी थोडा राहणार नाही, मीही थोडा निस्तेज आणि कृश झाला असेल, त्यामुळे कल्पनेनी तिच्या डोळ्यासमोर ती जी विरहा व्यथेनी कृश झालेली माझी आकृती येते ते ती काढत असेल आणि ते चित्र काढताना ती मन रमवण्याचा प्रयत्न करत असेल. त्याच्यानंतर पृच्छंती वा मधुरवचनाम सारिकाम पंजरस्थाम, किंवा पिंजऱ्यामध्ये जी सारिका आहे ती कशी गोड बोलणारी आहे, तिला ती विचारत असेल. हा श्लोक मी नेहमी क्लायमॅक्स असं म्हणते, कालिदासाच्या नैपुण्याचा, कालिदासाच्या औचित्याचा, कालिदासाच्या कोणत्या कोणत्या गुणांचा इथे आपल्याला विचार करायला मिळतो बघा. किंवा ती काय करत असेल, पिंजरातल्या पोपट मैना साळुंका पाळतो ना आपण, तर त्या सारिकेला ती विचारत असेल. आता ही जी सारिका आहे ही पंजरस्था असा शब्द का वापरला, तर ती घरात पाळलेली आहे म्हणून. आणि पंजरस्था हा शब्द हा सारिकेकडून नायिकेकडे, यक्षपत्नीकडे येतो आहे. ती पण आता विरहाच्या पिंजऱ्यात, एकटेपणाच्या कैदेत, शापाच्या संपूर्ण अशा झाकोळलेल्या जीवनात अशी ती आहे. त्यामुळे पंजरस्था सारिका ही एका अर्थाने तिची पण अवस्था आहे. म्हणूनही तो खूप शब्द सुंदर वाटतो. स्वतःकडेही ते लागू होतं की तिची तीच अवस्था आहे. ती क्रीडाशैलावर जाऊ शकत नाही, ती मुक्त विहार करू शकत नाही, ती प्रियासोबत सौधावर आनंद करू शकत नाही, हे कुठलंच ती करत नाही. ती घराच्या चौकटीच्या बाहेर जात नाही, कारण ती प्रोषित भर्तृका आहे. आणि आपली भारतीय संस्कृती अशी तत्कालीन समाजात अशी होती समज की, किंवा एक विचारधारा की ती हसणार नाही, खेळणार नाही, अन्य ठिकाणी जाणार नाही, ती शृंगार जास्त करणार नाही. त्यामुळे कायावाच्या मने ती जणू काही एकटेपणाच्या, दुःखाच्या, विरहाच्या, नैराश्याच्या पिंजऱ्यात आपलं अंतःकरण, आपल्या चित्तवृत्ती कोंडून घेतलेली अशी पण ती आहे. त्यामुळे पंजरस्था सारिका आहे, साधं पिंजऱ्यात पाळलेली आणि बंदिस्त केलेली ही मैना सारिका असं आहे. परंतु तो तिच्याकडेही एक प्रकारे जातो, कसं ते नंतर अजून स्पष्ट करून सांगते. तर तिला ती सारिका कशी मधुरवचना, आता सारिका मधुरच बोलते, पुन्हा सांगायची खरं म्हणजे आवश्यकता नाही, पण आत्ता दुःखी जीवाला ना मधुरवचनेची आवश्यकता असते. तिचे अनेक गुण असतील, पण त्यातलं आत्ता मधुरवचन हे का सांगितलं, तर दुःखी जीवाला ना नेहमी आशेची फुंकर घालणारा जो असतो ना तो जीव सुख देतो. सांत्वनाला लोक जेव्हा येतात दुःखी जीवांना, तेव्हा ते त्यांना काहीतरी आश्वासक असा विश्वास दाखवतात, ह्यातूनही चांगलं घडेल, ह्यातूनही सगळं छान होईल असं सांगत असतात. तसं ही सारिका ही तिच्या आता दुःखावर फुंकर घालणार आहे. कशी ते बघा, ती तिला विचारते आहे की कच्चित भरतूस्मरसी रसिके, रसिके तुला भरत्याची आता इथे भरतू म्हणजे तो तिचा मालक, भरणपोषण करणारा गृहस्वामी आणि हिचा पती, तर त्याचं तुला आठवण होते का गं? कारण हिचा एक अर्थ आहे कारण आणि हिचा अर्थ आहे निश्चित. हे दोन्ही अर्थ इथे अत्यंत चांगले लागू पडतात, कारण तूच त्याची लाडकी ना, किंवा ही म्हणजे तूच त्याची लाडकी आहेस, तर तू त्याला आठवतेस ना. आता इथे खूप सुंदर सुंदर विचार आहेत. भर्तुः स्मरसी संस्कृतच्या आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे. स्मृ धातू आहे, तर दुःखपूर्वक स्मरण असेल तर षष्ठी वापरतात, त्यामुळे भर्तुः अशी षष्ठी केलेली आहे. कारण की आत्ता त्याचं स्मरण आहे, हे काही पराक्रम करायला गेला आहे, त्याचे काही विजय पताकाचे घोष इथे जयघोष येत आहेत असं स्मरण नाही आहे.
हे विरहाचं स्मरण आहे. माझा गृहस्वामी, माझं भरणपोषण करणारा माझा गृहस्वामी हा शापाने निघून गेलेला आहे, त्याचा महिमा गेलेला आहे, तो आता नाही. माझी गृहस्वामिनी ही माझी एकटी पालनपोषण करते आणि ती बिचारी दुःखात आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा गृहस्वामीचं स्मरण होईल तेव्हा त्यात दुःख आहे, दर्द आहे, म्हणून षष्ठी वापरली. व्याकरणाचा सुद्धा कवी किती उत्तम अभ्यास करतात आणि उपयोग करून घेतात हे नैपुण्य इथे दिसतं. दुसरं म्हणजे आपण असं म्हटलं आहे की उत्कृष्ट काव्य होण्यासाठी प्रतिभा हे जसं पहिलं कारण आहे. प्रतिभेशिवाय काव्य हास्यास्पदच होईल, पण त्याच्याबरोबर नैपुण्य हे खूप महत्त्वाचा गुण आहे. आणि हे मम्मटांनी सांगितलं आहे, शक्तीही म्हणजे प्रतिभा, निपुणता, लोकशास्त्र, काव्यादी आवेक्षणात, चराचर सृष्टी म्हणजे लोक, स्थिरचर, स्थावर जंगम, पशुपक्षी आणि मानव यांच्या भावभावना, परंपरा, संकेत, छोट्या छोट्या तरल भावच्छटा, हसवे, रुसवे, फुगवे, हे सगळं जाणणारं आणि त्याचा उपयोग करून कवी काव्यात घेतो. म्हणून महाकाव्याची रचना होते. महाकाव्याला इथे हे तर खंडकाव्य आहे, पण ह्यामध्ये जेव्हा नुसतीच उत्कृष्ट आणि अद्भुत आल्हादकारक चमत्कृती देणारी प्रतिभा असून चालत नाही, त्याने आनंदच मिळतो, पण आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी त्याचा संबंध येतो तेव्हा किती आनंद मिळतो. तर ह्यामध्ये काय आहे, पंजरस्थान शब्दांचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगितलं की ते तिच्या मनस्थितीचंही एक प्रकारे सूचक आहे. आणि कुठल्याही पक्षाला खरं म्हणजे बंदिस्त पिंजऱ्यात अडकवले की नाहीच आवडत. त्यामुळे सारिका ही किंचित दुःखी आहे, त्यात तिला सवय तरी झाली, आता खेळती यांच्या घरात आनंदाने, पण तो गृहस्वामीच आता एका प्रकारे कैदेत अडकलेला आहे शापाने. त्यामुळे त्याचं स्मरण हे दुःखदायी होतं की तो किती बिचारा विरहात पोरपळत असेल, माझा गृहस्वामी इथे नाही, हा एक भाग. आणि मग तिला तिच्या तर यक्षपत्नीची अवस्था तर घालवेल तर आपल्याला माहितीच आहे. कसा तरी जीव रमवून उरलेले 4 महिने ती काढत आहे. 8 महिने काढलेत पण पुढचे निभवत नाहीत, कारण आपण पाहिलं की गुण हा जो आहे गगनाचा निराकारता आहे, पण मेघाचा व्याकुळता आहे. त्यामुळे पशुपक्ष्यांनाही तो व्याकुळ करत असतो आणि हिला तर तो करतच आहे. म्हणून मग ती आता तिच्या तोंडून म्हणते की काय गं, इकडच्या स्वारीची तुला आठवण येते की नाही? कच्ची ही रचना इतकी गोड आहे, ह्याच्या प्रश्नातच उत्तर होतं की येतच असेल, तू कशी त्याला विसरशील, कारण तूच तर त्याची लाडकी, तूच तर त्याची लाडकी, तूच तर त्याची लाडकी. आता बघा, हे जे त्वम ही तस्य प्रिया, हे जे 4 शब्द आहेत, हे कवीनी शेवटच्या ओळीत शेवटीच का घातले, याला म्हणतात औचित्य, एखाद्या वाक्याचं औचित्य. तर हे घालण्यामागे 2 भाग आहेत की पशुपक्षी म्हणजे आता हे पोपट, मैना वगैरे जे सारिका, हे जे आपली काही वाक्य शब्द रिपीट करतात. आता तो काय सगळा श्लोक किंवा सगळं भाषण म्हणून दाखवणार आहे का आत्ता लगेच? नाही, पण शेवटचं तो पुन्हा पुन्हा बोलतो. आता म्हणून कवीने काय केलं, यक्षपत्नीच्या मुखात तूच त्याची लाडकी हे शब्द शेवटच्या ओळीत आणि शेवटी टाकले. जर सारिका तेच अनुकरण करायला गेली, आधी ती मधुर वचन आहे म्हणजे गोड शब्दात ती म्हणेल की तूच त्याची लाडकी आहे, तूच त्याची लाडकी, तूच त्याची लाडकी. म्हणजे तिने हे आपण एको म्हणतो की नाही, तसं हिने त्याला म्हटलं, हिने त्या सारिकेला म्हटलं त्वम ही तस्य प्रिया. तर ते तेवढे 3 शब्द ती हळूहळू रिपीट करेल, ते पण गोड शब्दात, आणि म्हणेल त्वम ही तस्य प्रिया, तूच त्याची लाडकी आहेस, तूच त्याची लाडकी आहेस, तूच त्याची लाडकी आहेस. हेच तिला ऐकायचं आहे, हेच तिच्या हृदयाच्या, ती जी अत्तराची कुपी म्हणतो ना, तसं त्यामध्ये तिला ते शब्द जपून ठेवायचे आहेत आणि याच्या जीवावर तिला पुढचे 4 महिने काढायचे. तर ते काढण्यासाठी कवीने हे शेवटी का टाकले, तर ती सगळा श्लोक नाही रिपीट करणार सारिका, पण हे 3 शब्द तिला रिपीट करता येतील, तर तिच्या दुःखी हृदयावर एक फुंकर आहे. दुसरं म्हणजे कितीही विश्वास असला तरी मनचिंती ते वैरी न चिंती. जितकं जवळचं नातं ना, तितके वाईट वाईट विचार जास्त येतात मनात. आपण एखाद्याला धीर द्यायला जातो, मनातल्या मनात तो माणूस म्हणत असेल तुम्हाला धीर द्यायला काय जातं आहे, मी काय हरवून बसलो ते मला माहिती. तसं तो एक भाव आहे, एक भय आहे, सुखरूप माझा पती येईल ना, तो सुखरूप असेल ना, मुळात तो प्राणतक धरून असेल ना माझा विरह सहन करून, तो सुखरूप असेल ना, तिथे त्याचं काही अकुशल तर नसेल ना, हे एका स्तरावरचे विचार
त्यानंतर स्त्रीसुलभ एक विचार कितीही नाही म्हटलं तरी डोकवून जातो, जो मी तुम्हाला म्हटलं, मनचिंती ते वैरीनं चिंती. तर मला विसरणार तर नाही ना, दुसरी कोणी त्याला आवडली तर नसेल ना, तिच्या स्मरणात तो कायमचा, मी त्याला, माझा आणि त्याचा कायमचा वियोग होऊन तो पुन्हा येणारच नाही का, दुसरी कुणी तर त्याची अजून लाडकी नसेल ना बनली. असं एक कुठेतरी स्त्रीसुलभ विचार, छोटीशी ईर्ष्या अशी येऊन जाते मनात. कारण माइंड इज रिव्हर, मनात त्या नदीतनं काटे कुठे जातात, फुलं जातात, सगळंच जातं. त्यामुळे मन हे संकल्प विकल्पात्मक आहे, आपल्या मनात नाही. आणि दुःखी जीवाच्या मनात काहीही वेडेवाकडे विचार येऊ शकतात. त्यामुळे एक असाही विचार कधीतरी तिच्या मनाला कुठेतरी क्लेश देऊन जातो, जो तिच्या सूक्ष्म, म्हणजे आपण कॉझल बॉडी म्हणतो तसा आत कुठेतरी आहे, असू शकतो किंवा उमटू शकतो एखादी रेषा कधीतरी मनामध्ये, आणि थोडासा ओरखडा आल्यासारखं होतं. दुखरी हळवी जखम कल्पनेने का होईना पण येऊ शकते मनात. आणि त्यावेळेस त्याला फुंकर घालायला, अगं तूच तर त्याची लाडकी, तूच तर त्याची लाडकी, तूच तर त्याची लाडकी, हे जे सारिकेचे रिपीट होणारे शब्द, ते तिला चैतन्य देणार आहेत. ते तिला मनात आलेलं छोटंसं एक पाप आहे, जे ती प्रांजळपणाने तिच्या अंतरंगाला साक्ष देऊन म्हणते, हो नसेल ना कोणी आवडली, माझ्याशिवाय वेगळी तिथेच नाही ना रमा, म्हणून मला विस्तृत नाही ना जाणार, हे कुठेतरी जे येणार आहे, जे स्वाभाविक आहे, स्त्री सुलभ मत्सर भय विचार दुःखी जीवाचे आणि जवळच्या नात्यात येणारे, हे सगळे ह्याच्यावर फुंकर घालण्यासाठी ह्या सारिकेचा रिपिटेशनचा आणि मधुर वचन या विशेषणाचा उपयोग होतो. ती अतिशय गोड शब्द, तूच तर त्याची लाडकी, मी कसली, तूच तर त्याची लाडकी, तूच तर त्याची लाडकी. तर हा जो भाव आहे ना, हे पशुपक्ष्यांचं निरीक्षण नैपुण्य, की ते रिपीट करतात शब्द, म्हणून ते शेवटच्या ओळीत शेवटचे 3 घातले आहेत. यासाठी कालिदासाला हॅट्स ऑफ, ह्या त्याच्या नैपुण्यासाठी. आणि दुसरं म्हणजे हे असं जो ते रंगवतो आहे ना, इतक्या सहजपणे, तर त्याचा अभ्यास आहे, त्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती आहे, त्याची बहुश्रुतता आहे, त्याचा सगळ्या शास्त्रांचा उपयोग त्यांनी इथे करून घेतला आहे. त्यामुळे आपल्याला, आपण सहजपणे हे सगळं चित्र डोळ्यासमोर, खरंच असंच तिला वाटत असेल, आणि खरंच म्हणून सारिकेशी खेळण्यामध्ये तिचं मनोविनोदन या सगळ्याच प्रकारे होत असेल. टाईमपास असं नाही, मनोविनोदन म्हणजे नुद म्हणजे ताण दूर करणे. तर ती जेव्हा तूच त्याची प्रिया म्हटल्यावर कुठेतरी उमटून गेलेली संशयाची एक रेषा, एक भय, ती सुद्धा पुसली जाते. त्या नकळत घडलेल्या एखाद्या टोचऱ्या बोचऱ्या जखमेला पुन्हा एक मलमपट्टी मिळते. यासाठी हे शब्द शेवटी वापरलेले आहेत, आलं लक्षात. आणि त्याच्यामुळे रत्नावली नाटक आहे, त्यामध्ये सुद्धा दुसऱ्या अंकात असाच नाट्यपूर्ण प्रयोग करून घेतलेला आहे, की सारिकेच्या बरोबर काही मेसेज पाठवून किंवा दुःख जे आहे ते कळावं म्हणून, तर असा प्रयोग करून घेतात. आता इथून पुढे आलोके ते निपतती 91, 92, 93, म्हणजे जे इथून पुढे जे 3 श्लोक आहेत ते एकत्र आहेत. आत्ता आपल्याला कळलं की ती तुझ्या दृष्टीस कशी पडेल, तर कशी पडेलच्या पुढच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अजून ॲडिशनल त्या पुढच्या श्लोकात नाही, ते 3 एकत्र घेऊन विशेषक असं म्हणतात, ते 3 एकत्र घेऊन इथे त्यांनी केलेलं आहे. तर मनोविनोदनामध्ये जे 3 उपाय आहेत, तर त्याच्यामध्ये एक चित्रकर्म असतं. तर पहिल्यांदा काय सांगितलं, की ती पूजा करत असेल आणि त्यामुळे त्यात ती व्याकुल झाली असेल. त्याच्यातनं अजूनही मी एक तुम्हाला म्हटलं, की तुझं चिंतन तू तेरा जिक्र तेरी इबादत है, असं जे आपण म्हणतो, हेच त्याचं चिंतन, हीच त्याची पूजा तिच्या हातनं होत असेल आणि त्यात ती मग्न झाली असेल. आपण याच्यामध्ये बघितलं, शाकुंतलमध्ये असा उपयोग फार कालिदासाने सुंदर करून घेतलेला आहे. तो संपूर्ण दुर्वासाचा शापाचा प्रसंग, हे शापाच्या प्रसंगाचा खूप मोठा उपयोग करून दुष्यंताचं उदात्तीकरण करण्यात कालिदास 100% यशस्वी झालेला आहे. तर त्याच्यामध्ये दुर्वासाचा शाप आहे त्याचं, कारण शकुंतला हिच्याकडे खरं आदरातिथ्याचं काम दिलेलं आहे, पण ती आपल्या प्रियाच्या स्मरणात सगळा भाव हरवून बसलेली आहे. तर मी तिला ऐकूच जात नाही, आलं लक्षात, तिला ऐकूच जात नाही ती व्याकुलता. म्हणून तेरी जिक्र तेरी इबादत आहे, ती आपल्या प्रियाच्या चिंतनातच मग्न आहे. थोडीशी तिच्या मनात चिंता पण आहे. आणि पुन्हा दुर्वास मुनी बोलत आहेत, हाक मारते ते तर ऐकू गेलंच नाही, पण पुढचा शापही तिला ऐकू गेलेला नाही आहे.
याच्यामध्ये सुद्धा इथे कालिदासाने इतकं कौशल्य आहे संविधानकाचं की तिला शाप ऐकू गेला नाही आहे आणि लांब असणाऱ्या मैत्रिणींना गेला आहे, कारण तिचं मन तिथे नव्हतंच ना. ती फक्त इंद्रिय होती, पण मन तिचं दुष्यंताकडे गेल्यामुळे तिच्या कानावर ते पडलं नाही. आणि तिच्या कानावर शाप पडला असता तर तिने तिथे म्हटलं असतं ना, हां अंगठी हरवली शाप होता, ते दाखवायचंच नाही आहे. त्याच्यामुळे तिला शापही ऐकू गेलेला नाही. अशी ती ना मग व्याकुल. त्यामुळे व्याकुलचं तुम्ही दोन्ही अर्थ घेऊ शकता. एक काय तर ती प्रोषित भर्तृकेचे जे धर्म आहेत ते पाळते सगळे, त्या पद्धतीने राहते. किंवा देवता आराधना अशी ती त्याच्यात व्यापृत घडून गेलेली असेल. नंतर मी तुम्हाला म्हटलं ते विरहतनु हा शब्द पण फार सुंदर आहे. ती माझी आकृती कृश काय काढते तर विरहाने मी कृश होणार ह्याची तिला खात्री आहे. आणि त्याच्यानंतर चित्रदर्शन हा एक मनोविनोदनाचा उपाय आहे. म्हणजे सादृश्य, चित्रप्रतिकृती, स्वप्नामध्ये दर्शन आणि तदंग स्पृष्ट स्पर्शनं पुढे ते येणार आहेत, म्हणून मी आत्ता जास्त ह्याच्यावर बोलत नाही. तर त्यामुळे ती एक भावगम्य चित्र काढून चित्रात काही ना आपला मिलन होईल अशा पद्धतीने ती तिचा मनोविनोदन करायचा प्रयत्न करत असेल. आणि सारिकेचं हे जे पाहिलं यामध्ये ती विचारती आहे, इकडच्या स्वारीची येते का ग तुला आठवण, अशी विचारते, तिच्यावर कुठला आरोप करत नाही. आणि मग ती काय उत्तर देईल, तिला उत्तराची अपेक्षा आहे. आणि ते उत्तर अर्थातच ती पण पिंजऱ्यात आहे सारिका, जशी ही दुःखात आहे तसं, पण ही तिला रमवती आहे आणि तीही हिला जणू काही रमवती आहे, तूच त्याची प्रिया. आणि म्हणून त्वम ही तस्य प्रिया हे जे शब्द त्या मंजुभाषिणी अशा सारिकेसाठी दिलेले आहेत ते अतिशय योग्य योजना त्याची केली. म्हणजे औचित्यामध्ये आपण म्हणू की पदयोजना किंवा वाक्याचं औचित्य, त्यामध्ये बरोबर ज्या ठिकाणी ते शब्द ठेवायला पाहिजेत त्याच ठिकाणी ते शब्द दिलेले आहेत. आणि या प्रकारे आपल्याला हेही कळतं की पशुपक्ष्यांचा अभ्यास म्हणजे आपण जे म्हणतो लक्षण ग्रंथांचं आपण पाहिलं तसंच चराचर सृष्टीमध्ये असं तुम्हाला शाकुंतलामध्ये हरिणाचं वर्णन केलं आहे. आणि त्यात ग्रीवाभंगाभिरामम म्हणजे दुष्यंत आश्रमात येताना हरणाचा पाठलाग करतो आणि हरण घाबरून पळतोय, पण इतकी मान अतिशय गोड, तो कलून पुन्हा बघतोय. कारण पहा रस्त्यातनं जर एखादा दारुडा येत असेल तर आपण स्त्रिया घाबरतो, झपझप पावलं टाकतो, पण मागे हळूच कटाक्ष टाकतो. कशाला टाकायचा, पण मन आपलं आहे ते बरोबर सगळं डोळ्यात गळून गेला का तो काय अजून मागे. हरिणीची तीच अवस्था आहे, म्हणून ती चकित हरिणी आहे. झपझप उड्या अशा मारती की वियती बहुतरम स्तोकम उर्व्याम म्हणजे ती असे जे पाय आहेत ते पोटाशी घेऊन जणू काही तिचं पाय जमिनीला टेकत नाही असं वाटावं, इतक्या झपाझप ती उड्या मारून मोठमोठ्या आणि वेगाने पळते ते हरिण. हरिणी अशीच असते, अशीच धावते. हे सगळं अभ्यास करून तो रंगवतो. म्हणून चराचर सृष्टीचा अभ्यास ह्यानी येणारं ते ह्याच्या निरीक्षणाने येणारे जे नैपुण्य आहे ना ते असं तिथे या सारिकेच्या ह्याच्यात दिसतं की ती काही शब्द रिपीट करेल आणि म्हणून शेवटी ते शब्द टाकलेले आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टीतून हे असे महाकवी होतात आणि जे आपल्या जीवनाशी संबंधित अशा दैनंदिन दाखल्यातून सुद्धा ती उत्कृष्ट भावशिल्प तयार करतात. म्हणून ध्वन्यालोकात आनंदवर्धन असं म्हणतो की पंचशाहा महाकवया, महाकवी हाताच्या बोटावर मोजतील एवढे 5-6 आहेत असं वर्णन केलेलं आहे. हे विरह व्यथेची ही जी मूर्ती आहे तिचं एक उत्कृष्ट भावशिल्पाचं आणि कालिदासाच्या नैपुण्याचं साभिप्राय विशेषणं वापरणाऱ्या परिकर अलंकाराचं, स्वभावोक्ती अलंकाराचं अत्यंत उत्तम व्याकरणाचा अत्यंत उत्कृष्ट उपयोग करून घेतला की षष्ठी वापरली. भर्तुः कश्चित स्मरति रसिके, तर इथे दुःखपूर्वक स्मरणाला षष्ठी वापरतात. कच्चित हा फार गोड आणि बोलका शब्द आहे ज्याच्या प्रश्नात उत्तर आहे. मला माहिती आहे तुलाही त्याची आठवण येत असेल कारण तू त्याची लाडकी आहेस ना, असंही त्यात एक उत्तर आहे. तर यामध्ये संपूर्ण अतिशय उत्कृष्ट भावशिल्प म्हणून हा श्लोक फार गोड आहे. याच्यानंतर पुढच्या श्लोकामध्ये आज तिची आणखीन अवस्था अशी दाखवलेली आहे की ती संगीतामध्ये मन रमवायचा प्रयत्न करते. ती संगीतप्रिय आहे. ललित कलांमध्ये स्त्रियापूर्वीच्या किती रस घेऊन जगत होत्या त्याचं एक चांगलं उदाहरण आहे. उत्संगे वा मलिन वसने सौम्य निक्षिप्य वीणाम मद्गोत्रांकम विरचितपदम गेयम उद्गातु कामा तंत्रीम आर्द्राम नयन सलिलैः.
सारयित्वा कथंचित भूयो भूय स्वयमपि कृतां मूर्छनां विस्मरंती. आता इतकं एक एक शब्दामध्ये चैतन्य आहे. आता इथे कळेल की अभिधा म्हणजे शब्दार्थ म्हणजे काव्य नव्हे, त्याच्या आतले भाव म्हणजे काव्य आहे. वाक्यम रसात्मकम काव्यम नाही, ह्याच्यातलं एक एक वाक्य काव्य बनत चाललं आहे. जसं कच्चित भरतू स्मरसी रसिके, बोलू तेवढं थोडं आहे, तसाच पुढचा श्लोक आहे. आता तिची अवस्था अशी दिली आहे की उत्संग म्हणजे मांडी, मांडीवरती वीणा घेऊन बसली असेल किंवा आपल्या मलिन वसने आपल्या वस्त्रावर. तर वस्त्राच्या मागे मलिन शब्द लावण्याचं कारण काय, तर मळकट वस्त्र म्हणजे ती तिच्या वेशभूषेकडे केशभूषेकडे कशाकडेच लक्ष देत नाही आहे. प्रिय नसल्यामुळे, प्रियेषु सौभाग्य फला ही चारुता, प्रिय नसल्यामुळे तिला नटावंसं वाटत नाही. आणि प्रोषित भर्तृकीचे धर्मही असे आहेत की ती शृंगार करत नाही, ती बाहेरच्या लोकात मिसळत नाही, हसत नाही. अशा पद्धतीची ती असल्यामुळे ते मुद्दाम शब्द वापरला आहे, मलिन वसने. सौम्य असं मेघाला असं त्याने हाक मारले. हळूहळू यक्षाची आणि मेघाची मैत्री जमती आहे. यक्ष कधी कधी त्याला म्हणतो, तू तुझ्या भाऊजाईला, म्हणजे स्वतःची पत्नी ही मेघाची भाऊजाई असे शब्द वापरलेत, भ्रातृजाया. ती अशी त्यांच्या बोलण्या बोलण्यानी एक जवळीक साधल्या गेली आहे. खरं तर एकटाच यक्ष बोलतो आहे, खरं तर यक्ष आपली व्यथा सांगतो आहे, तरी हे रडगाणं वाटत नाही. आणि एकटा यक्ष बोलतो आहे असंही वाटत नाही, जणू काही मेघ साथ देतो आहे, मेघ पुढे काही खुशाली किंवा तपशील विचारतो आहे आणि ते मनात आणून आपण म्हणतो ना की त्याचं उत्तर तयार ठेवावं, अशा पद्धतीचं सुद्धा इथे जाणवतो आहे. दुजे विण संवादू म्हणतो ना तसं की आता सौम्य शब्द का वापरला, तर आता हा हळवा झाला आहे खूप आणि जवळीक पण त्याची साधली आहे. त्यामुळे मित्रा, दोस्ता, अरे यार असं जसं आपण म्हणतो ना तसं सौम्य, कारण मेघ ना ऐकून घेतोय. केव्हापासून यक्ष बोलतोय, मध्ये मध्ये मेघाला रमवण्यासाठी त्याने काही क्लुप्त्या सांगितल्या. पण आता मी तुम्हाला म्हटलं ना, कारुण्य, क्रीम, नेक्टर हे आता जास्त सुरू झालं आहे. जसं हेही लक्षात ठेवा की जसजशी भावगम्य अशी भाषा होते तेव्हा तेव्हा वर्णन होतात, तेव्हा तेव्हा भाषेतला क्लिष्टता जाते. आधीच याच्याकडे माधुर्य आहे, याच्याकडे प्रसाद आहे, याच्याकडे हे सगळे गुण आहेतच. वैदर्भी शैली आहे, अल्पसमास आहे. पण आता जिथे जास्त भावदर्शी प्रसंग सुरू होतात वर्णनापेक्षा, तेव्हा त्याची रचना पण किती छान होते. तो त्याला सौम्य म्हणतो. का सौम्य म्हणतो, तर इंद्राच्या दरबारातला आहे, कामरूप धारण करू शकणारा आहे तो, पण त्याच्याकडे सगळं सामर्थ्य आहे. तो जीवांना, पोळलेल्या जीवांना शांती देणार आहे, तो भुईला तापवणारा आहे, तो विरही जीवांना मिलना घडवून आणण्यासाठी झटणारा एक परोपकारी जीव आहे, संत प्रवृत्तीचा रसिक आहे. तर त्याला तो सगळं ऐकून घेते, म्हणून त्याला सौम्य असं म्हटलेलं आहे. आत्ता इथे सौम्य हे संबोधन म्हटलं आहे त्यांनी. आपण म्हणतो ना जंटलमन, हे भल्या माणसा, तसं हे सुजना. ती कशी असेल, तर ती वीणा तिच्या मांडीत किंवा त्या मलिन वस्त्र जे धारण केलेलं असेल, नेसलेलं तिने जे वस्त्र असेल त्याच्यावर ती वीणा धारण करून मदगोत्रांकम विरचित पदम गेयम, ती गीत उद्गातू कामा, उच्चैही, मोठ्याने. गंधर्व, यक्ष गंधर्व येते, तर ती मोठ्याने गाण्याची तिला खरं इच्छा आहे. कसं येते, तर तिने स्वतः विरचित, ती जे अनुभवती आहे, तिच्या आत्म्याचे ते उद्गार आहे, तिच्या आत्म्याचा, त्याच्या विरहावस्थेचं ते आर्त शब्द स्वरूप आहे, शब्दशिल्प आहे. म्हणून ती तिचंच ती रचती आहे. ती कोणाला दाखवण्यासाठी नाही किंवा कोणाचं उसणं नाही तिने घेतलेलं आहे. तिचे स्वतःचे भाव शब्दातून उमटत आहेत आणि त्यामध्ये मदगोत्रांक. मला निश्चित खात्री आहे की त्यात माझं नाव गुंफलेलं असणार आहे. बघा, एकमेकांच्या अवस्था किती सारख्या आहेत. यक्षपत्नीसारखीच यक्षाची अवस्था ही पुढे आपल्याला दिसणार आहे. तर त्याच्या अवस्थेवरून मी पुरुष असून माझी ही अवस्था, तर माझ्या हळुवार मनाच्या स्त्रीची तशीच झाली असणार. त्यामुळे ज्यामध्ये माझं नाव गुंफलेलं आहे, जे तिने माझ्यासाठी स्वतः रचलेलं आहे, म्हणजे ती इतकी यक्षमय होत चाललेली आहे की ती जे करेल ते अर्थातच यक्षाच्यासाठी. त्यामुळे तिच्या गाण्यामध्ये यक्षाचं नाव असणार आहे आणि ते यक्षासाठीच तिने रचलेलं असं जे गाणं आहे ते ती मोठ्याने म्हणायची तिची इच्छा आहे. त्या भावना त्या बोलायला किंवा त्या प्रकट करण्याला तिने संगीताची साथ घेतलेली आहे. आता बघा, इथे संगीतशास्त्र जे माझ्यासारख्या ज्यांना संगीत माहीत नाही त्यांना समजावूनही सांगता येणार नाही, पण बहुश्रुत कसा आहे, हा सर्वज्ञ कसा आहे, याची सर्व विषयांचं, सर्व शास्त्रांचं आलोकन आणि अभ्यास करायची कशी
नैपुण्य आहे आणि त्या नैपुण्याचा इथे वापर केल्यामुळे प्रत्येक वेळेस फक्त प्रतिभा चालत नाही. प्रतिभेशिवाय हास्यास्पद होतं काव्य, तसं प्रतिभेला नैपुण्याची जोड गेली तर ते आपल्या जीवनाचं प्रतिबिंब वाटतं आणि मग ते हृदयाला जाऊन भिडतं. त्यामुळे कसं म्हटलं आहे तो, तंत्रीम आर्द्राम नयन सलिलैही सारयित्वा कथंचित, आणि डोळ्यातनं घळाघळा पाणी येते. असं म्हणतात की एखाद्या आपल्या भावना आहेत तर त्या ओठाच्या उंबरठ्यात अडखळल्या तर डोळ्याच्या डोहात भरून येतात. आणि त्यामुळे उद्गातू कामा म्हणजे तिला इच्छा आहे, उच्चही गातूम कामना यस्या असा किंवा काम येते असा, अशी ती आहे, पण नाही शब्द फुटत आहे. आणि त्यामुळे ते डोळ्यातनं अश्रू घळाघळा येत आहेत. म्हणून ज्या भावना आपल्या ओठाच्या उंबरठ्यात अडकळतात ना, ते डोळ्याच्या डोहात भरून येतात. आणि ते पाणी, ते अश्रू आहेत ना, ते त्या वीणेवर ठेवत आहेत. त्यावेळेस तिचं भान हरवलं तिला कळत नाही, पण तिला ते ओले थेंब लागल्यावर ती आर्द्रा तंत्री, तेव्हा ती मग ते पुसती आहे. ते करताना सुद्धा कथनचित शब्द इतका आहे, अत्युत्कृष्ट भावशिल्प आहे. छोट्या छोट्या हालचाली टिपलेल्या आहेत, स्वभावोक्ती याच्यात. कथनचित कसं बसं डोळ्याचे अश्रू पुसते, विणा पुसायचा प्रयत्न करते आणि पुन्हा ते बाजूला सारून तिला ते जोडायचं आहे. तिला पुन्हा त्या ओल्या तारा आहेत त्याच्यावरनं बोट घसरेल आणि वितंत्री भिल विसंवादी वाजेल, तर तिला ती प्रियाची जणू संगीत आराधना करते एका प्रकारे. तो मी म्हटलं ना, तो तिचा ईश्वर आहे. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं ते तुम्हाला अरिजित सिंगचं गाणं आठवा, नवीनसुद्धा काव्य उत्कृष्ट आहेत. काव्य संहिता हेच खरं सजीव जिवंत बॅकबोन असतं आणि त्यात चैतन्य असतं. त्यात रसभाव हे आत्मसाक्षात्कारी तत्व असतं, ते आपण शोधायचं असतं. आणि ते आपल्याला गवसलं की आपल्याला काव्यानंद हा ब्रह्मानंदाचा जो धाकटा भाव आहे ना, त्याची अनुभूती येते त्या भावंडाची. तर उत्कृष्ट कविता, उत्कृष्ट संहिता असेल तर ती तिने रचलेले तिचे भाव आहेत. त्यात काहीच कृत्रिम किंवा खोटं किंवा उष्ण नाही आहे. ते तिला गाऊन मोठ्याने प्रकट करायची तिची इच्छा आहे. त्याला संगीताचा साज ती चढवती आहे. जेव्हा अत्यंत सुंदर गीत लिहिलं जातं, ते संगीतकार एक्सलंट कंपोज करतं, तेव्हा कवी अत्यंत खुल्या दिलाने तो गातो. गायक ते गात असतो, तो त्याचा राहत नाही आणि ते भाव आपल्यापर्यंत येऊन पोचतात. हा जो एक्सलंट अनुभव आहे तसा इथे दिलेला आहे की तिने माझं नाव घालून माझ्यासाठी रचलेलं गाणं ती अंतरंगातून ते भाव उत्कटतेने प्रकट करण्याची इच्छा करते, पण ओठाच्या उंबरठ्यात ते अडकतात आणि मग डोळ्याच्या डोहात भरून येतात. ते पाण्याने, त्या अश्रूंनी ती विणा ओली झाल्यावर त्या तारांवरून हात घसरेल म्हणून ती बिचारी ते सावरती आणि पुन्हा त्या जोडाव्या लागतात ना विणा. एकीकडे दुःख, एकीकडे भावना उत्कटपणे प्रकट करायची अत्यंत अतिशय उत्तम तिची अभिलाषा आहे. आणि तो करत असताना पुन्हा वीणा जोडणं, तांत्रिक काम तिला करावं लागतं की जिचं भान हरपतं आहे मिनटाला, तिला तेही शाबूत ठेवून काम करावं. कथंचित कळलं तर ते अश्रू बाजूला करून पुसून पुन्हा तिला ते सगळ्या तारा जुळवायच्या आहेत. आणि असं करताना भूया भूया स्वयमपि कृता मूर्छना विस्मरंती, स्वतःच केलेली मूर्छना, आरोह अवरोह यांची रचना, संगीताचंही याला ज्ञान आहे आणि त्या पद्धतीने तो म्हणतो. आणि तिने स्वतःच रचली होती. बरं, एखाद वेळेस माणूस विसरेल, भूयो भूया पुन्हा पुन्हा याच्यातनं अत्युत्कट कारुण्य, विरहाने होरपळलेला ताप तिच्या जीवाला, तिच्या पंचज्ञानेंद्रियाला, तिच्या तन मनाला होणारा जो संपूर्ण ताप आहे, पीडा आहे, त्याचा हा असर परिणाम म्हणजे विस्मरण आहे. तर त्यासाठी भूया भूया हा शब्द पण अतिशय बोलका किंबहुना आवश्यक असा. एखाद्या विसरू, आपणही विसरू, सुखा माणूससुद्धा विसरेल, पण दुःखी माणूस पुन्हा पुन्हा विसरतो, कारण त्याचं भान हरपलेलं असतं, तो अन्यमनस्क असतो. आणि ती मूर्छना अशी उद्गातू कामः उच्चही गातू कामः याची पण त्यांनी एक सुरेख अशी दिलेली आहे की ते देतो देवयोनीतलं आहे, यक्ष पत्नी. त्यामुळे गांधार ग्रामीण गातुकामा अशी त्यांनी टीका केलेली आहे आणि लिहिलेली आहे. आणि कशी आहे ती, तर त्यांचं असं टीकाकार असं म्हणतात, षड्ज मध्यम नामानो ग्रामो गायंती मानवाहा आणि नतु गांधार नामानम सहा लभ्या देवयोनिधी. त्यामुळे उद्गातू गांधार लावून यापेक्षा जास्त ह्यातलं संगीतज्ञांना कळेल. आणि असं ती गात असताना ती पतिनिष्ठा तिची दिसते, तिची साध्वी, ती त्याच्या व्यक्तित्वात विलीन झाली. सीता जशी राममय झाली, ती राम 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 म्हणत होती, भीती वाटत होती की मीच एकदा राम होऊन जाईल का काय.
तर मग रामाचं काय होणार, असं त्याच्यातनं एक काढलेली कल्पना की तिला म्हटलं जातं तू जशी रामराम करतेस तसा तो सीतामय झालेला आहे, त्यामुळे त्याची सीता होईल का, असा एक एक विचार येतो. पण थोडक्यात राममय वृत्ती जशी सीतेची झाली होती तशी यक्षपत्नीची वृत्ती यक्ष समोर नसताना यक्षमय झालेली आहे आणि ती अशी ती पतिव्रता आहे. कोणाला पतिव्रता म्हणतात तर रामायणात खूप छान उल्लेख आहे. मुदिता रुष्टे, रुष्ट असेल म्हणजे आनंदी, तेव्हा ती आनंदी. प्रोषिते मलिना कृशा, तो प्रवासाला लांबचा गेला असेल तर ती कृश होतेच विरहानी, पण मलिना म्हणजे वस्त्राकडे लक्ष नाही, सुंदर सुशोभित वस्त्र ती घालत नाही. मृता म्रियेत, पती मेला तर ती मरेल. सा स्त्री पत्यो म्रियेत मृता, म्हणजे पती मेला तर ती पण मरून जाईल, तिचा जीव राहणार नाही. सा स्त्री ज्ञेया पतिव्रता, तिला पतिव्रता असं म्हटलेलं आहे. आणि हे सगळे कल्लोळ उचंबळून आलेल्या भावना की प्रियासाठी, प्रियाचं नाव घातलेलं गाणं, मी माझ्या प्रियासाठी म्हणते आहे, पण ते तिला ते आरोह आठवतच नाही. तिने रचलेलं असून बरं एकदा नाही ती अनेकदा विसरते आहे. त्यामुळे बघा हे संपूर्ण कारुण्य आहे, याच्यामध्ये शृंगार रस आहे पण विरहिणी आहे. विप्रलंब शृंगारात माधुर्य असतं. कधी डोळ्यातनं पाणी येईल आणि कधी पदराने डोळा टिपलाय हे कळत नाही, अशी ही जी सगळी विरहावस्था आहे त्या विरहावस्थेचं याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि अशा अवस्थेमध्ये ती कवीनी, तुम्हाला मी सांगितलं नैपुण्य म्हणजे संगीताचा सुद्धा उल्लेख केलेला आहे, कारण या अशा टीका आहेत. आणि अशा पद्धतीने ती कशी यक्षमय झालेली आहे, ती कशी पतिनिष्ठ आहे. आणि भारतीय संस्कृतीमधली जी पतिव्रता स्त्री आहे तिच्या मनात क्षणभर येईल कोणी दुसरं आवडलं नसेल ना तर तो स्त्रीसुलभ भाव आहे, पण आपल्या पतीवर तिचं प्रेम आहे. आपल्याला तुम्ही जर रघुवंश वाचलात तर त्यात सीता त्या काय शेवटी असंच हृदयस्पर्शी लिहिलं कालिदासाने वर्णन की सीता म्हणते की एकच प्रार्थना करते की पुढच्या जन्मी तुम्हीच माझे पती व्हा. त्वमेव भरता, इथे एवमध्ये सगळा ध्वनी, एव या एका अव्ययात संपूर्ण ध्वनी भरलेला आहे. तुम्हीच माझे पती व्हा, एवढा त्रास दिलेला आहे. ती वेडी नाही आहे सीता, ही नाही का वेडी बावळट आंधळी पतिव्रता अशी दाखवलेली नाही कवीनी. मग एव हा शब्द का तिथे वापरला, तर हे जे झालं आहे माझ्या बाबतीत नाहीच योग्य झालेलं आणि तुमच्यासारख्या निष्ठुर माणसांकडून तर नाहीच झालेलं. तुम्ही माझं चारित्र्य ओळखता, पण प्रजाहित दक्षतेच्या नावाखाली तुम्ही हे केलं ते मला मान्य नाही आहे. पण तरीही तेवढा एक मुद्दा मला मान्य नसला तरी संपूर्ण शरणागती, भक्ती आणि त्याच्या आयुष्यात विरघळून गेलेला जिच्या भावभावना, सुखदुःख, अशी ती सीता परत एवढं करून म्हणते की पुढच्या जन्मी त्वम एव भरता, तूच माझा भरता हो. ह्या एवमध्ये जे काय सीतेचं पातिव्रत्य आहे, साध्वी आणि नच विप्रयोग हा, पण तेव्हा मात्र आपला वियोग होऊ नये. खूप सुंदर कालिदास लिहितो, एकेका शब्दात, एकेका अव्ययात, एकेका सर्वनामात काय ध्वनी लपलाय ना ते आपल्याला इथे कळतं. तर त्याच्यामुळे भूयो भूया हा या शब्दाला ती पुन्हा पुन्हा स्वतःच केलेली रचना पुन्हा पुन्हा विसरत होती. इतकं उत्कट आत दडपलेलं दुःख आहे, इतकं शोकाग्नीमध्ये तडफडणारं म्हणजे काय हृदय आहे आणि इतका तो आक्रोश आहे, तो मूक आक्रोश आहे जो कोणाला सांगायला, तुमच्या भाषेत शेअर करायला कोणी नाही. त्यामुळे ही तिची अवस्था आहे. ही फार विरहातली सुंदर अवस्था दाखवलेली आहे. त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे, शेषान मासान विरह दिवस स्थापित स्यावधेर्वा विन्यस्यन्ती भुवि गणनया देहली दत्तपुष्पैः संभोगं वा हृदयनिहितारंभमास्वादयन्ती प्रायेणे ते रमणविरहेषु अंगनानां विनोदाः. हे 3 श्लोक मिळून तो अशी ती तुला दृष्टीस पडणार आहे. ते आलोके पुरा समोर तू तुला अशी दिसणार आहे. मी सांगितलेली अद्वितीय अलौकिक लावण्यवती ती आहेच, पण ह्या क्षणी तुला कशी कशी दिसणार आहे. त्यामध्ये तिची शरीराकृती, तिच्या पोझेस, तिचे मनोव्यापार, तिच्या हालचाली, तिच्या कृती ह्या वर्णन केल्यात सूक्ष्म तपशिलातनं. आणि भाव एकच की ती यक्षमय, ती पतिमय झालेली अशी पतिव्रता आहे. म्हणून आता शेषान मासान, हत्ती गेला शेपूट राहिले, पण ते जे उरलेले विरहाचे दिवस आहेत, जे महिने आहेत, ते ती काय करते तर देहली म्हणजे उंबरा, तर ती विरहाच्या वेळेस काय करते
की पहिल्या दिवसापासून ती मोजते आरंभ, शापाचा पहिला दिवस, आणि आता शाप संपणार आहे त्या काळात राहिलेले उरलेले जे काही दिवस आहेत, महिने आहेत, तर त्याच्या निमित्तानं प्रत्येक दिवशी उंबऱ्यावर ठेवलेली फुलं आहेत ती बाजूला करते आहे, ती मोजून जमिनीवर ठेवते आहे. आणि असं करत असताना देहली दत्तपुष्पही उंबऱ्यावरती फुलं ठेवून ती गणना करते, मोजणी करते. संभोगम वा, किंवा अजून काय दिसेल तुला तर हृदय निहित अंतःकरणामध्ये, नि अधिक 10 म्हणजे ठेवणे, नि म्हणजे निशेषण, एक एक क्षण जपून ठेवलेला आहे. प्रियाच्या आयुष्यातली एक एक आहट, एक एक हालचाल, एक एक अपेक्षा ह्या सगळ्या पत्नीलाच कळतात आणि त्या तिच्या हृदयातच असतात. आणि त्यामुळे त्याच्या रूपाने ती मनोमिलनाचा जणू काही आस्वाद घेत आहे, किंवा तो एक एक क्षण बकुळीच्या फुलासारखा आज जपून ठेवते आहे. असं त्यांनी वर्णन केलेलं आहे. इथे मी हा उपसर्ग फार सुंदर आहे की ती तुझ्याबरोबरचं मिलन हे जणू ती अंतःकरणातनं अनुभवती आहे. आणि किंवा ती त्यासाठी त्यांनी असा एक शब्द वापरला आहे, आरंभम आस्वादयंती. ते आरंभ म्हणजे प्रयत्न नाही, आरंभ म्हणजे कृती, क्रिया. तर अशा पद्धतीने तू तिला जवळ घेशील, तू तिचं चुंबन घेशील, तू तिचं कौतुक करशील, तू तिला गोंजारशील. आल्यानंतर पूर्वी जसा तू वागला तसाच तू तिला वागवशील. ह्या सगळ्या मनातल्या मनातच ती तो एक प्रकारचा मनाला बरं वाटावं, आल्हाद वाटावं म्हणून त्याच चिंतनात तोच चरवणेचा विषय करून ती त्यातच रमण्याचा प्रयत्न करत आहे. आणि हे सगळं तू कसं रे सांगू शकतोस असं जर मेघाने विचारलं तर मी तुम्हाला म्हटलं आहे की मेघ बोलत नाही, पण मेघाच्या मनात येणारे प्रश्न हाच अँटिसिपेट करतो. आणि म्हणून दुजे विणं संवादूसारखा एक मी तुला सांगतो की हे सगळं मला का लक्षात येतं आहे तर प्रायेण बहुधा येते रमणविरहेषु अंगनानां विनोदाः. प्रियाबरोबर विरह झाल्यावर विनोद म्हणजे आपलं दुःख किंवा ताण दूर करण्याचे हेच उपाय असतात, हे मला माहिती आहे. म्हणून ती अशा अवस्थेत किंवा ती अशी वागत असेल हे मी तुला सांगतो. ध्यानी मनी स्वप्नी ती माझंच चिंतन करत असेल. मेरा जिक्र ही उसकी इबादत है. हे तो तिला जणू जाणवून देतो आहे. आणि ती यक्षमय होऊन गेलेली असेल आणि एकस्थ हृदया यक्षम एव. सीता जशी हृदयात फक्त रामाला बघत होती, तिला जंगल वन राक्षसिणी कोणाचंही तिला भान राहत नव्हतं. तशा प्रकारे माझी यक्षपत्नी माझी प्रिया ही तुला दिसेल. आणि यामध्ये भारतीय संस्कृती पण पतिधर्म, रोषित धर्म, पती हा प्राण मानण्याची वृत्ती, हे सगळे भाग देऊन विरहिणी या काय काय आपल्या विरहाच्या काळामध्ये आपलं मनोविनोदन होण्यासाठी कशा जगतात याचं अत्युत्कृष्ट वर्णन केलेलं आहे. आज इथेच थांबूयात. धन्यवाद.